तर मी परत चाललोय वरती. काय बोलू मी आता, काय बोलू नाही. ओके, तर विमान आता टेक ऑफ होणारच आहे. हे सिस्टम बघा किती भारी आहे. त्यांचं सिस्टम एवढं भारी आहे. डायरेक्ट उलटा पालटा बॅग टाकून आणलं त्याने. आणि आता आपल्याला एक गाडी बी घ्यायला आली, तुम्हाला दाखवते इथं पाठीमागे बघा. नमस्कार पब्लिक, तर फायनली आता गोवाचा प्रवास संपलेला आहे. आज आपण जाणार आहे विमानात बसून. तयार फर्स्ट टाइम माझा एक्सपिरियन्स आहे. मला बघायचं विमानात नेमकं कशा गोष्टी असत्या, काय असतं सगळं. आणि तुम्हाला पण घेऊन जाऊ राहिलो मी. तुम्ही तर काय माहिती काय बरेच जण जायला असतील, पण माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स विमानात जायचा. तर जस्ट आता मी माझं सगळं चेकिंग वगैरे केली हॉटेलची. आणि इथून बद्दल आता इथं एनी टेरेसचे इकडे बंद केलंय, बाकी जाता येतं तसं. तर बाकीचा चाला मी आवरतो आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचंय. टॅक्सी मी ऑर्डर केलेली आहे, ऑर्डर बुक काय पण. आणि त्याच्यानंतर आता जायचंय आपल्याला फ्लाईटमध्ये. चाला लवकर. तर फायनली मी आता चाललोय आणि ही माझी बॅग आहे सगळी. आता मला इकडं हॉटेल खाली पण माझं डॉक्युमेंट चेकिंग करायचं आहे. बाकी त्याच्यानंतर मग मी चाललोय आता. बाकी टॅक्सी वगैरे समोरच आलेली. एक पाण्याची बॉटल घेऊन राहिलो मी, कारण की तिथं भेटल पण लय महाग भेटल. त्याच्यापेक्षा चांगले का मी आता इथूनच घेऊन जातो. तर बॅग वगैरे मी सगळं टाकून घेतलेलं आहे. हा हो ठीक आहे. आणि ही आपली गाडी आहे पण ठीक आहे. आता आपण चाललोय आणि बस येत एक तिला जायला टाइम लागू राहिलाय. कावची बस माग पुढं. रात्रभर एक तर माझी झोप होईल नाही, कारण की एवढी एक्साइटमेंट होती ना. एरोप्लेन मध्ये जायचं. डोळे असे एकदम लाल झाले. तर वेगळं काही समजना का डोळे लाल झाले, पण झाले आता काय करता. आणि त्याच्यात एक्साइटमेंट होती मला एवढी. आपल्याला दादा भेटलेले मस्त पैकी, ते आता नेऊ राहिले आपल्याला. टॅक्सी बिक्सीचं काम मस्त करते. आणि इथून किती किलोमीटर आहे? 30 किलोमीटर. तर 30-35 किलोमीटर आहे समथिंग. इकडून जाऊन. आणि गर्दी तर शक्यतो एवढी काय गर्दी नाही म्हणता येणार. ठीक आहे, तर इथून पुढे जाऊ. टाइम तर लागणारच आहे आपल्याला. सकाळी समोर मस्त व्ह्यू. आणि इथं सगळे लोक कोण कामाला नाही एवढं ट्राय करतात का सगळे फिरायला चाललेले. असल्या स्कूट्या पण भेटतात, ते त्याच्यावर पण फिरतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला कमीत कमी 1 वाजता फ्लाईट आहे. मी चाललोय 9 वाजता, कारण की फर्स्ट टाइम म्हटल्यावर आपल्याला जरा चेक करायचंय का कसं राहतं काही गोष्टी. तिथं दाखवेन मी तुम्हाला पण. आपण सगळेच जाऊन बघू. आणि माझ्याकडे ऑनलाईन तिकीट मी सगळं व्यवस्थित करून घेतलं होतं. मी तिथं जाऊन कोणत्या लाईनीत वगैरे उभा राहणार नाही. याच्या आधी जे मी गेलो होतो ते साऊथ गोवा होतं. आणि जे आता हे नॉर्थ गोवा आहे. गोवाचे असे 2 प्रकार आहे. तर ज्यांना माहीत नाही मी त्यांना सांगू राहिलो. तर नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा असे 2 आहे प्रकार. मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट इकडंच जायचं आहे आपल्याला. आणि इथं जे आम्ही एवढे पैसे देतोय, जसं काय मी स्वतः देतोय, तर प्रत्येक गोष्टीचे त्यांचे रोड आणि ते पण त्याच क्वालिटीचे बघा. त्याच्यामुळं गाडी इथं चालवणाऱ्याला पण भारी वाटतं, चालणाऱ्याला पण भारी वाटतं. कमीत कमी आपल्यासारखं तरी नाही का रस्ते खराब, कोण तिकडं गाडी डायरेक्ट उडून पडू राहिली, असं काही नाही. आणि इकडं हे काय लाल माती कशी अशी पहाड़ को कट किया ना. हाँ. पहाड़ को कट करके रास्ता बनाया. ओके. वो स्टेप क्यों बनाते हैं, वो बारिश में गिरे ना. हाँ, तो भारी पण ती माती वगैरे लाल भारी दिसते. ओके, हे आहे पार्किंग साईट. हे सगळं एअरपोर्टच आहे ना जे काही. हाँ. तर इथून पुढे एवढं भारी बनवलंय असं, म्हणजे बघायला भारी वाटतं नाही का. तर हे बाई हे आपलं याच्यानंतर आता इथं यांचे पण टोल आहे समोर. तर आपल्याला इकडे जायचंय टिप ऑन ड्रॉप ऑफ, म्हणजे इकडं सोडतात आपल्याला. आता जे पिक्चर मध्ये बघितलं होतं असे एअरपोर्ट उतरतात, ते आता असं स्वतःला फील होऊ राहिलं नाही का. आता ते तेव्हा तिथं समोर जाणार, तिथंच ना. हा, तिथं जाणार गाडी. हा. तर तिथं जाणार, त्याच्यानंतर ते आपल्याला सोडणार. तिथून पुढं ठीक आहे, बघू आपण. ओके, तर मी आता उतरलोय आणि माझी बॉटल आतमध्येच राहिली. तर आपली बॅग आहे याच्यात दिसली माझी बॅग. मी माझी ही जी बॉटल आहे याच्यातच टाकतोय, कारण की यार ऑलरेडी गर्दी झाली माझ्याकडं. ही माझ्याकडं बरं झालं छोटीशी बॅग आहे, नाही तर काय उगाच. अरे यार हे बाई असे टाइम असं होतं. वा, चैनीचा काय विषय झाला काय माहिती. ओके लागलं. काय बोलू मी आता, काय बोलू. सक्सेसफुली आपली चेन फेल झालेली आहे. तरी तर मला फक्त एवढंच माहिती आहे का बाकीचे जिकडे चालत राहत तिकडे फक्त चालत राहायचंय. बॅग असली वडीत न्यावं लागू राहिले मला. इथं असलं हे ठेवलं होतं. मला काय वाटलं का त्याच्यात ठेवून न्यायची काय बॅग. आता कळालंय का त्याच्यात बॅग काय ठेवायची नाही, आपल्या हाताने वडीत राहायचे.
आणि एवढं तरी बरं आहे का आपल्या बॅगीला चाक बिक हे बघा कसलं आहे. तर ह्या साईडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि इकडून एवढं भारी आहे ना, हे बाई समोरून बघा कसलं दिसतंय. तर इकडून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि इथं जॉब्स विलेज इथं आहे खायला बिला काहीतरी, पण लय महाग असणार आहे. मागचा विषय नाही बरं का, पण मग यार आपल्याला माहीत नाही का इथं. आई मी थोडं फिरणार आहे, मला नाही माहिती तिकडं काही असं, पण मी थोडंसं फिरणार आहे. कारण की इथं एवढं भारी आहे ना यार, मी बॅग ओढीत या बाई हे बघा किती मस्त आहे. हाय 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 हाय. तर इथून भरपूर साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या. हे पण आहे काहीतरी. आणि त्याच्यानंतर आता मी अजून थोडं पुढं चालू आहे, कारण की एंट्री कुठून आहे तेच माहीत नाही. पण आपण थोडं बघू प्रकल्प गोवा काय विषय. आणि इकडं बऱ्याचशा गोष्टी अशा केलेल्या आहेत जेणेकरून काहीतरी एंटरटेनमेंट. ओ एक क्या बात हो गई, रोबोट आहे काय. तर वा वा वा, हे बघा तुम्हाला एक गोष्ट दाखवतो किती भारी. एक मिनिट हा, ये पाकास काय यो छोटा पावलं. तर इथून आता मी एंट्री करतोय. हे बघा यार बऱ्याचशा गोष्टी आहे भारी भारी बघण्यासारख्या. तर बघतो आता मी कुठून जायचंय काय. आणि इकडं फुल शूटिंग बिटिंग चालत आहे पब्लिकची. यार मी एकटाय नाही तर मी असलं भारी भारी रील बनवल्या असते ना, पण जाऊ द्या. आता आपण करू शकतोय काहीतरी, जेवढं मी क्रिएटिव्ह तेवढं तुमचं काहीतरी बनवू शकतोय मी नेमकंच. मी चाललोय एंट्री करायला. मला बघायची काही एंट्री कुठून होती इथं विचारतो मी. जर तुम्हाला पण इथं काही समजत नसेल तर सरळ सरळ एक काम करायचं, इथं कुणाला पण विचारायचं. इथं घेऊ शकतो तुम्हाला एक्झिट वाटतोय, एक काम करतो मी जाऊन बघतो. जिथं एंट्री वाटेल तिथं घुसायचं, जिथं एक्झिट वाटेल तिथून बाहेर येत राहायचं, काय विषय नाही. आणि बाई हे इफी इथं आम्ही आलो होतो. हाय सर, वेअर इज द एंट्री गेट. गेट हां येस सर, ओके थँक्यू सर. तर त्या साईडनं एंट्री आहे. हां जिथं सगळे समोर उभे आहे ना तिथंच आपलं एंट्री आहे. मी घुसलो होतो एक्झिटच्या बाजूनं, पण ठीक आहे. इथं ज्याला इंग्लिश येते किंवा मग ठीक आहे, जे पण तुम्ही प्रॉपर सर्वाय करू शकता. आपल्याला सगळ्यांनी म्हणता ना, पण बऱ्याचशा लँग्वेजेस आहेत त्याच्यामुळे थोडं बरं होतं आहे. ठीक आहे. आणि ही बॅग खरंच आई शपथ बॅगेचा लय राग राहिला, कारण की यार लय फालतूगिरी करते. चालू चालू ती टाईप पडून जाते अशी. इथं सगळे फ्लाईटचे द्यायला असतात का कुठं जायचं तुम्हाला, किंवा म्हणजे तिथं द्यायला असतं तुमची फ्लाईटची हे किती वाजता आहे. त्यावेळी इथं दिल्ली, हैदराबाद, मुंबई. तर आपली इकडं आहे कुठं आहे काय माहिती. याच्यानुसार पण जावं लागतं आपल्याला. थोडं थोडं बघतं का बोर्डिंग तिकीटनुसार कुठं जायचं आहे आपल्याला. इथं भरपूर दिलेले ते इंडिगो, एअर. आपली वेगळी आहे, आपली याच्यातली एक पण नाही, त्याच्यामुळे आपल्याला बघावं लागेल का आपले नेमकं एंट्री गेट कुठून आहे. तर आपल्याला जायचं आहे एंट्री गेट 01, कारण की ऑफिशियल माणसं आहे आपण. आणि त्या बाजूला भरपूर गर्दी आहे, त्याच्यामुळं आपण इकडून चाललो आहे. इकडून सगळे मला फॉरेनर बिनर दिसू राहिले. आता आपला व्हायचा लॉजच्या ना आपण जायचं दुसरीकडं. तर इथं बोर्डिंग पास वगैरे मी बघून घेतलं आहे. आपलं तिकीट वगैरे किती वाजताचं आहे सगळं मला माहिती आहे. आता फक्त इथं गेट ओपन व्हायची वाट बघू राहिलो आहे मी. मध्ये इंग्लिश काबर मारू राहिलो, मला काही कळलं नाही राहिलं. आता ठीक आहे. आणि इथं समोर यार एवढा मोठा भारताचा झेंडा. तुम्ही पण जर एअरपोर्ट वगैरे येत असाल तर तो ट्राय करा का जेवढं जमन तेवढं लवकर या, कारण की इथं भरपूर टाईम लागतो. कधी कधी फ्लाईट लवकर येते काय माहिती बा, आपल्याला माहीत नाही. आपण फर्स्ट टाईमच चालू आहे त्याच्यामुळे काही इश्यू होऊ शकतो इथं. तर फायनली आतमध्ये एंटर केलेलं आहे. आणि ते तिथं चेकिंग वगैरे करत होते. मला भीती वाटली, कारण की मला वाटलं म्हणतील लांब पोरग आहे थांबवतीन. तर काही नाही, इथं एवढी गर्दी आहे तर त्याच्यानंतर काय थांबवलं नाही, आपलं सगळं कंप्लीट आहे. त्याच्यामुळे मी फक्त आता एवढं बघतोय आपल्याला घुसायचं कोण त्याच्यात, कारण की इकडं जेवढे हे सगळे एअर इंडिया सॉरी इंडिगो. आपली फ्लाईट जेट किती काय आपला जेट ठीक आहे, पलीकडं असन किंवा वरती असू शकते, बघावं लागेल. चला तिथं जाई लोड नाही घ्यायचा, डायरेक्ट यायचं आणि इथं कोणाला पण विचारायचं कुठं जायचं. कुणाला म्हणजे इथं जे काही स्टाफ असतो किंवा मग आर्मी ऑफिसर असतात सगळे करतात. आणि ह्या बा इथून यांनी दाखवले आकाश सर, तर आकाश एअर इथं आहे आपलं स्पाइस जेट. तर आपलं तिकीट ऑनलाईन आहे, पण ते म्हणलं एकदा चेक करून घ्या. तर बघू आपण काय होतंय. जस्ट मला कळालं का ते बोलले कम इन 11 o'clock. अरे तुमच्या येडे झाले काय, मला 9 वाजता बोलून घेतलं असं तसं. हे बघा हे GOX फर्स्ट GOX मला 9 वाजता बोलून घेतलं आणि आता म्हणते 11 o'clock. अरे स्कॅम करते ती, हे वाघ पा चाल ते गेलो. ठीक आहे यार जाऊ द्या, आता लय टाइमपास होणार आहे, कारण की आता बरं भूक लागली मला. मी काहीतरी पहिलं खायला पाहतो. हे बॅगेचं मा वेगळंच चालू आहे काहीतरी.
ओके, एअर इंडिया, विजारा. आणि हां, इथं फक्त एकच टाईपचं प्लेन नसतं, म्हणजे कोणतं पण एकच नसतं, तर लय वेगवेगळे. सॉरी पण मी त्यांना सांगू राहिलं जे ॲक्च्युअलमध्ये कधी जायलाच नाही. लय जणांना वाटतं का काय नाही, पण लय जणांना माहीत नसतं. माझे मित्र आहे त्यांना बिलकुल माहीत नाही काय चालू आहे काय नाही, कुठं गेला काय चालू आहे याचं बोलतं. तर इथून मी वर चाललो आहे, इथं थोडं वरती फिरून येऊ, बघून काय कसं असतं काय. सगळे वरती चालले, जात राहायचं रे, फिरत राहायचं, काय फरक नाही पडत. आणि सगळे खाली यायचं, फिरून वरती बघून यायचं मस्तपैकी काय काय नाही का. तर मी परत आतमध्ये आलेलो आहे, कारण की एकदा आतमध्ये आलो तर आपण त्याच्यानंतर बाहेर जाऊ नाही शकत. त्याच्यामुळं समजून घ्या तुम्ही काही गोष्टी. आणि इथं मला आता 11 वाजता म्हणजे त्याच्यामुळं एवढं लवकर जाऊन आपला काहीच फायदा नाही. ओके, इथं आपण बसू बी शकतोय, जस्ट ध्यानात आलं इथं आपण बसू बी शकतोय. मी तरी म्हणतोय चायला फ्लाईटमध्ये आल्याच्यानंतर एअरपोर्टवर आपल्याला बसायला जागा राहते. इथं यांची जागाच दिसत नव्हती. इथं येऊन कळालं का हां इथं जागा आहे. इथं थांबून कमीत कमी अर्धा पाऊण तास झाला आहे. आणि 11 वाजता ते त्यांचं हे उघडणार आहे. त्याच्यानंतर तेच जाऊन आपल्याला सगळं कन्फर्म करायचं आहे. ते त्या टायमाला सांगणार का कुठं जायचं आहे काय. तर बघू, अजून आहे टाईम आहे आपल्याला. इथं सगळीकडं फक्त AC लावून दिली, एवढं गार वाजून राहिली एकटं आधीच. आणि त्याच्यात त्यांनी AC लावून दिली, काय गरज नव्हती एवढ्या एसींची, पण ठीक आहे चला. ओके, तर आपलं हे लास्ट काउंटर आहे आणि मी त्याच्या समोरच तिकडे बसेल होतो. माहीत नव्हतं मला, काय विषय नाही. आता तिथंच जाऊ आणि तिथून पुढं बघू का काय होतंय आपलं काय नाही. किती टाइम होते ते तिकीट वगैरे. तिकीट वेट बघतोय. हो ठीक आहे मॅडम. त्याच्यात मोबाईल वगैरे होता, तो मोबाईल मी काढून टाकला आहे, कारण की मोबाईल नाही चालत बॅगमध्ये. पाण्याची बाटली याच्यात ते काढून घेतो गो. त्यांनी त्याला बांधून घेतलं आहे, जेणेकरून त्यांना कळन का आपली बॅग कोणती आहे काय. तर मी परत चाललो आहे वरती. आणि याच्यात म्हणजे हे तिकीट दिले, पण माझे ऑलरेडी ऑनलाईन तिकीट होतं आहे, माझं लक्षात नाही आलं. ते मला बोलले होते पोलीस का नाही आता पाहिजे, कारण की काय माहिती काय विषय आहे का. ठीक आहे चला म्हणलं. मोठा विषय झाला. विषय हाच झाला का मी पाण्याची बॉटल घेतली होती बघा, आणि तिथं फर्स्ट टाइम बॅग चेकिंग केली तर माझी पाण्याची बॉटल तिथंच राहिली. हाताला वाईट वाट राहिले. आणि समोर बघा कसं आहे विमानतळ. तर ठीक आहे, इथं आपण निवांत बसू शकतोय यार, पण पाण्याची बॉटल गेली, लय वाईट वाट राहिले मला. इथं समोर आपली फ्लाईट आहे, तुम्हाला दिसत असन माया बाई. तर आपल्याला जायचं आहे आता. आणि मी थोडंसं काहीतरी खातोय, कारण की मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. तर मला लागली मॉकर भूक, बघतो काहीतरी सँडविच वगैरे खातो. आणि हे एवढ्याचे प्राईस इतके आहे ना भयंकर, मला फक्त हसू येतं, मला बाकी काहीच वाटत नाही एवढं आहे. तर हे घेतलं आहे मी, आता याला सगळे टिश्यू लावून खाते. तर मी पण टिश्यू लावूनच खाणार आहे. ठीक आहे, भारी लागत आहे. मी अख्खं खाल्लं, त्याच्यानंतर मला कळलं त्याच्यात सॉस पण होता, आणि सॉस पण टाकून खाऊ शकतोय. ती पोरगी तिथं ते सर्व करीत होते ना, मतलब ते सॉरी म्हणजे ते बर्गर वगैरे. माझं खाऊन झालं, मी त्याच्यात गेलो, त्याला म्हणलं मॅडम टिश्यू. टिश्यूने तोंड पुस राहिलो यार. काय यार, तिकडं पार वावरात काम करायचं आणि इकडं टिश्यू बाई. अरे बाई तिकडं आपले हे तर भरपूर आहे बाई, दिसतंय का रे. हा या बाई इथं एक आहे, आणि या बाई इथं एक आहे. तर बघू जाऊ. अजून 1 वाजता आहे, आत्ताशी 11 वाजले फक्त बस. तेव्हा ते प्लेन चाललंय समोर, चाललंय असे भरपूर आहे. आणि आपलं ते नाही काय माहिती असू शकतंय, येईन जरा चक्कर मारून येईन, त्याचा काय भरोसा नाही त्याच्यामुळं. आणि इथे बाई जसे समोर छोट्या गाड्या राहत्या, आणि बस पण राहते. तर बसमध्ये पहिलं बसत्या, आणि त्याच्यानंतर तिकडं नेत्या नाही का, म्हणजे प्लेनमध्ये. रात्रभर यूट्यूबला व्हिडिओ पाहिले माहिती का मी, पुढं काय कसं जायचं काय कसं नाही, सगळं आता माहीत करून घेतलं. त्यांचं चालू आहे काहीतरी पुसायचं काम. आपल्या बाई ह्या बस वाटतं नाही, हे पण वेगळंच काहीतरी. लय भारी वाटत आहे रे इथं एअरपोर्टवर, पहिल्यांदा आलोय ना त्याच्यामुळं. आणि एअरपोर्ट आलो, क्वालिटी एवढी भारी होती ना, आणि माणूस पण एवढं गोरं होतं ना. कसं काय नाही काय सेटिंग करून ठेवलेली आहे एअरपोर्टची. तर काय नाही भारी आहे. आता जरा जायचं आहे यार. इकडं इथं बघितलं का, आपल्या का बघितलं का, याच्या येतं आपलं असं तिरकं वाटतं, पण ज्या टायमाला कॅमेरा बघतो ना कारण असं प्रॉपर वाटतं नाही का. आता जरा भारी दिसत असेल तुम्हाला, कारण की वाईड अँगल आहे. आणि चला यार लवकर यार, असं वाटायले चला लवकर. या बॅगांची किंमत तुम्हाला किती वाटते? 5,000 10,000 एवढी भयान किंमत आहे ना, इतकी भयंकर किंमत.
म्हणजे आता काय बोलू आपण, त्याच्यावर काही बोलूच शकत नाही. त्याच्यामुळं गप्प राहून घेऊ, कारण की ते जरा लई डोक्याबाहेरच्या. घ्यायला आपण घेऊ शकतो रे, पण मग ज्या गोष्टीची जेवढी किंमत आहे तेवढी द्या, तर मग तर घेऊ कमीत कमी यार. हे बघा, हे डायरेक्ट समोरून दिसतंय, त्याच्या लाईटी बिटी लागू राहिल्या लाल लाल, आणि त्यावेळी ती एकटंच तिकडं पळत आहे आयला त्याची. आणि ते इथून अजून थोडा टाईमच उरला आहे, आता जायचंच आहे आपल्याला. त्याला कसं ओढीत आहे बघा, छोटीशी गाडी कशी यार, ते काय बोलावं यार. असं इकडून उतरावं लागतं, पण सध्याला आपलं नाही का, म्हणजे आता उघडायला टाईम आहे त्याच्यामुळं लगेच नाही. पण तिकडं आता जरा पेट्रोल टाकून करू राहिले. यार ही गाडी पाहा ना किती मस्त आहे. तर पब्लिक इथं मी एकले मस्त जुगाड केलंय. इथं समोरच एक म्हणजे माझीच बॅग ठेवली आणि त्याच्यावर मी इथं माझा कॅमेरा ठेवलाय. आता एवढं भारी वाटत राहिलंय ना, आणि समोरून इकडं गाड्या चालल्या, विमानं चाललेत. मस्त वाटत राहिले. आता यार आता 12 वाजले, कमीत कमी अजून 1 तास आहे, तर टाइमपास राहिलाय. तर बघू यार, एक्साइटमेंट. इथं मी फक्त पॉवर बँक घेऊन येऊन राहिलोय, कारण की सध्या आपल्याला चार्जिंगचं एवढीच एक व्यवस्था आहे. पॉवर बँक घेतोय, हिंडतोय यार, लई बरं दिसू राहिलो रे मी. हे सिस्टम बघा किती भारी. याच्या खाली हात घातला का ये टन दाबावं लागत काय. याला ओळखलं का कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? माहिती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण आता मी पण नाही सांगणार, जाऊ गेच करून दाखवतो मी. फायनली आपलं हे प्लेन आहे, हे आलेलं आहे. एवढी खुशी होऊ राहिली मला. अजून आता फक्त एक अर्धा तास राहिलेला आहे आणि आता जायचं आहे. काही असं त्या उकळ्या फुट राहिल्या अंगामध्ये यार. स्पाइस जेट नाव आहे आपल्या प्लॅनचं. यो आणि 9 नंबरचा आपला प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, समजलं का नाही. मी पॉवर बँक घेऊन येऊन राहिले, कारण की हे मोबाईलचं भरोसाने चार्जिंग संपत आहे. मला व्हिडिओ काढून राहिलो मी मस्तपैकी. यार काय यार लवकर, माझं फर्स्ट टाईम होतं त्याच्यामुळे मी लवकर आलो होतो. पण ज्यांना इथं माहीत राहतं कधी काय किती वाजता, हे बाई ते आत्ता शिकाले. गर्दी पण नेमकं किती झाली. जाऊ द्या, चला लवकर आलो, पण बऱ्याच गोष्टी इथं बघायला भेटल्यात. ओके पब्लिक, तर फायनली टाईम झाला आहे, आता जायचंच आहे. इथं सगळे चालले. इकडं काय काय हां, आपलं तिकीट चेक करते बस, बाकी काही नाही. ओके, तर आता खाली चाललो आहे आणि याच्यानंतर हे दाखवलं आहे, सगळं स्कॅन केलं आहे. आणि आता हे बाई या साईड नाही, आपल्याला पण इकडून जायचं आहे. आणि ज्या फ्लाईटमध्ये मी चाललो आहे त्यात भरपूर गर्दी आहे, म्हणजे लोडच आहे बघ पूर्ण. फुले सीबीसी चालू आहे. हे बाई हे तिकडं प्लेन आहे एक, आणि हे आपल्याला इथून डायरेक्ट जायचं आहे. त्याचं सिस्टम कसं असतं, प्लेन एकदम जवळ लावतात आणि तिथून आपल्या तिथून डायरेक्ट बसता येतं. खाली उतरायची, इकडं उतरायची गरज येत नाही. असतं बी उतरायला तर भारी झालं असतं. ठीक आहे, आपण करू ॲडजस्ट. तर इथून जायचं आहे आपल्याला. आणि मी प्लेन एवढं खेटावलं आहे. आता मला माहीत नाही माझी सीट कोणती आहे. इथं वरती कुठंतरी असतं लिहिलेलं, तर त्याच्यात बघतो आता, तसंच कळन मला. का माझं सीट नंबर आहे 29A. इकडं वेगळेच आहे असेल, इकडं पुढं तरी. याच्यात आहे 29 आणि इथं 26, 27, 28 आणि इकडे कुठंतरी ह्यावेळी इथं 29. ओके, ही आपली सीट. तर मी इथं माझं हे सीट बेल्ट वगैरे बघतोय, बॅग ठेवतो इकडं. हा दुसरा सीट बेल्ट. तिच्या सीटवर बसलो, ही नाही आपली तिकडच्या बाजूने, ही सीट आहे आपली इकडं. ओके, तर ही जागा आपली फिक्स झालेली आहे विंडो सीटच्या साईडना. थांबा बघू 1 मिनटं, तुम्हाला एक दाखवतो. या बा, हे याच्यातून असं काढायचं आणि असं याच्यावर आपण काही खाऊ पण शकतोय. खायला काहीच नाही आपल्याकडे, पण आपण खाऊ शकतो याच्यावर. सांगू राहिले काहीतरी. मी असं पाहिलं तर संजयला ही एक विंडो सीट भेटली, ही पण एक विंडो सीट आहे, अशा 2 विंडो सीट आहे. ओके, तर विमान आता टेक ऑफ होणारच आहे जस्ट थोड्या टायमातच. हे बघा तुम्ही, खाली डायरेक्ट विमानाची सावली पडून राहिली. आता जस्ट मला दिसली, कारण की सूर्य पाठीमागच्या बाजूने होता. इथं तुम्हाला भरपूर आवाज येत असेल, कारण की अख्खा आवाज येतो आणि त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणजे जे इथं बसतं ना, एवढा यार कोण रडायला लागलं काय माहिती, भरपूर आवाज येतो. माझे कान असे बंद झालेले डायरेक्ट, काहीच ऐकू आहे ना. समोरचं बरोबर क्रॅबिनमधलं काय बोलतंय ते पण ऐकू आहे ना. ऐकू तुम्हाला ऐकू येत असं. प्लेनवरती आल्यावर एवढी भीती वाटते, मला आता काय वाटणार राहिलं, कारण की लई चमकू राहिले बस का. त्याच्यामुळं आता काही टेन्शन नाही, भरपूर वरती आलेलं आहे. इथं काही नेट बीट चालत नाही, त्याच्यामुळं तुमचा टाईमपास नाही होऊ शकत. बघत राहायचं फक्त खाली, काय विषय नाही. त्याच्यामुळं गरज असते का विंडो सीटच घेतली पाहिजे तुम्ही.
हे आधी मला वाटलं का फ्री असं, नंतर मी ते शाहरुख खानचा पिक्चर पाहिला होता, मला वाटलं फ्री. नंतर ते म्हणता नाही प्रत्येकाचे 100, 200, 300, 1000 रुपयेपर्यंत कोल्ड्रिंक आहे एवढी. इतक्या टाईमचं जाऊन ह्या बाई आत्ताशी घे दिसलंय. लई टाईम गेलता डायरेक्ट हे दिसत नव्हतं, नुसते दुःख दिसत होते आणि आता असलं दिसू राहिलंय. यार किती उंच यार, घरडा छोटे दिसू राहिले. तुम्ही आहे की इकडं पुढं थोडंच लांब राहिले, आपण पोहोचणारे पण आहे तिथं. सटक टक होते, भीती वाटते यार. थोडंच राहिलेलं आहे आता, जस्ट उतरायचंच आहे. एवढं जोरात उतरत मला माहित नव्हतं दिशा आदळलं आला आपलं एअरपोर्ट. ओके तो भारी झाला. आता काढायची, काढतात ना लगेच, नाही तर नंतर काढायचं. जरा बाबू चला आता हे बंद करतील आणि आता जायचंय बाहेर. तर फायनली आपली लँडिंग झालेली आहे. आता आपण इथं उतरलोय आणि याच्यानंतर आता आपल्याला मित्र येतोय घ्यायला, आपला भाऊच आहे. तर जायचंय यार, मजा तर येते हा फ्लाईटमध्ये, काही बी म्हणा. आता परत बॅग घेऊन ते घ्यायला चाललोय, ज्या दुसऱ्या ऑनबोर्ड आहे तिथं जायचं आता आम्हाला. तर याचे असे येतात बॅग सगळे, याच्यातून आपल्याला घ्यावं लागते. 4 वेळा बिंगलंय माझी बॅग, अजून काय आहे ना, मी फेकून दिले काय बी म्हणतो खाली. आली बॅग माझी, मी चाललोय आता तिला घ्यायला. अरे परत गेली तिथं. त्यांचं सिस्टम एवढं भारी आहे, डायरेक्ट उलटा पालटा बॅगे टाकून आणलं त्यांनी. ही माझी बॅग आहे आणि ती डायरेक्ट उलटी करून दिली त्यांनी. फायनली आपण दुसऱ्या लोकेशनवर पोचलेलो आहे. आता इथून सगळ्या बॅग घेतल्या आणि माझी बॅग पण सापडत नव्हती, कुठे गेली ती काय माहिती. पण ठीक आहे, आता झाली, भेटली, आता जायचंय ना. आता आपल्याला एक गाडी बी घ्यायला आली, तुम्हाला दाखवते तर पाठीमागे आहे बघा बस का. तर फायनली यार एवढं भारी वाटलं मला, विमानात बसलो यार, म्हणजे खरंच लय भारी वाटलं. आता त्याच्यानंतर जायचं पण फर्स्ट टाईम विमानात जो एक्सपिरियन्स होता तो लय भारी होता. आणि मला असं वाटत नाही यार, मी विमानात बसलो, व्हिडिओ नाही काढले मी एवढे, पण जे बी आहे त्यात म्हणजे रिअल एक्सपिरियन्स जे म्हणतो आपण फर्स्ट टाईम विमानात, यार असा एक्सपिरियन्स नाही का. ठीक आहे तुमच्यातलं कोणी बसेल असेल, पण मी यार भारी वाटतंय मला. ठीक आहे यार, लय मजा आली हो. पण काही म्हणा, बॅगिनवर हे असं लिहून देतात जेणेकरून त्यांचं म्हणजे डिटेल असते, आणि जेणेकरून जर आपली बॅग चुकून एखाद्याने त्या याच्यावर नेली तर परत आपल्याला भेटू शकते, एवढे गॅरंटी तर राहतेच कमीत कमी. माझा भाऊ पण आलाय मला घ्यायला. आता जायचंच आहे आपल्याला, कमून आहे ना काय माहिती. तो म्हणतो इकडून अरे पुढे आहे, त्याला सापडा ना, तर आलाय तो यार. माही ना हेच व्हाय ना रे, अशी विश्वासच आहे ना मला. चला लवकर आला तर बरं आहे.